सकाळ सकाळ आत्या ताईला झोका देत होत्या आणि त्याच्यानंतर मी घेतलं माझं डेली आवरायला. सगळं क्लीन करून काजलला शोधत गेले होते. काजल काढत होती मेहंदी, तिच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडून चुकीनं किचन उघडं ठेवलं आणि त्यात मांजरीने दूध पिऊन घेतलं. एका मांजर पळून गेली. नीचे मी महागं लागली होती, गाडी खाली लपून बसली. बघा ना कशी एकदम डेंजर बघत होती. बोका येतो पण काय भीत नाही, दररोज मला तसंच करतं. त्याच्यानंतर मी म्हणलं चला सोनलकडे जाऊन येऊ. सोनलकडे जाता जाता हे 2 माकडं मला दिसले आणि त्यांचा पापा संडे दिवशी स्पेशल ड्रामा, ते काहीतरी जुगाड करत होते. मग मी त्यांना थोडीफार विचारपूस केली. म्हणलं प्रेशर नको टाकायला, सुट्टी आहे तर जाऊ दे. म्हणलं चला सोनलकडे जाऊन येऊ. सोनलकडे गेले आणि मग तिला म्हणलं ती कुठं रूममध्ये बसली बघाव, कारण कवितून ते बाहेर गेल्या होत्या. म्हणलं तिला बहुत करावं तर ती काय भिलीच नाही. तिने बाय बाय केलं, हाय केला मला. मग मी आरशात समोर बघितलं, थोडे स्लिम दिसत होते. तिला म्हणलं छटाक भर वजन कमी झाले माझं. मग ती हसून म्हणले जाऊ द्या वहिनी, भर करायला वडापाव धरा. म्हणून मी खाल्ला आणि वापस परतीच्या मार्गाला निघाले. येती दिसली ती साबण चुरीत होती, ते बघा लपून ठेवत होती. म्हणून मी गेले, म्हणलं दी मला, तर मला दे ना. म्हणून वेदला म्हणलं घे, हिसकावून खाऊन टाकेल. तर वेदनी घेतली तर त्याला ओरडत होती का घेतलीस म्हणून. इतकी हे ना कशी ॲग्रेसिव्ह लगेच ते साबणासाठी, कारण ती कुठे गेली तरी ती साबणच चुरते. म्हणजे ॲक्च्युली घेती, लहान लेकराचं काय असतं, तिला आवडते साबणीसोबत खेळायला. मग मामींनी भाजी वाळू टाकली होती, तिकडं सारखं येऊन उधळत होती आणि तिला मी राधे राधे कर म्हणत होते तर नाही केला. परत आम्ही बसलो झोक्यावर. ताई उठली होती, तिला घेऊन दादा शूट करत होता म्हणून ताई त्याला बघून ओरडत होती. दादा दादा करत ती दादा आप्पा मम्मा पप्पा म्हणती, काका म्हणती, आता नेऊ शब्द. आणि काजल 4 वाजता झाडायला आवरायला घेतलं तिने, ते तिच्या मागं लागली होती ताई आणि तिच्याशी फरकत ती जिकडं जाईन तिकडं बेडरूम झाडायला गेली, बेडरूममध्ये चालली. परत दुसऱ्या रूममध्ये असं म्हणजे तिच्याच मागं चालली होती. ती मधली रूम आवरत होती तिच्या मागं. परत किचनमध्ये एंट्री, किचनमधून बाहेर पेज झाडत होती. तेवढ्या ह्याच्यात पण ती आता फरकायला यायला लागले. त्याच्यामुळं लोक म्हणजे दिसन जवळची व्यक्ती, तसं तर काजल जवळचीच आहे तिच्या जास्तच, ते तिच्याकडे जात होते. मी तिला हाक मारत होते पण काय बघत नव्हती. म्हणून म्हणलं चला व्हिडिओ काढू, तेवढं सेव्ह होती मेमरीज आपल्या एखादा व्हिडिओ म्हणून कॅप्चर. संध्याकाळी हे बघा काजलने पास्ता केला होता आणि राडा, वेदचा आणि काजलचा पराक्रम. नंतर किचन आवरून क्लीन करून घेतलं. नंतर म्हणजे भांडे घासायचे होते, थोडेसे राहिले होते, ते भांडे घासून घेतले. आणि संध्याकाळचं आवरायचं होतं, त्याच्यामुळं मला जरा आवरूनच घ्यावं पटकन. सगळं राडा तर भांडे ते भरपूर होते आणि मला घासता अचानक काहीतरी लागलं. म्हणून मी जास्त काही घासायला प्रेशर दिलं नाही, कारण थंडीचं लागल्यावर लय त्रास होतो. म्हणून मी म्हणलं चला घ्यावरचीवर रेग्युलरचीच भांडे आहेत, काही खरकटे एवढं नव्हते, थोडंफार होते. थोडंसं हलक्या हातानेच क्लीन करून घेतलं, कारण जखम ही आंधळी म्हणतात नाही, त्याचाच प्रकार झाला होता. मला त्याच बोटाला सारखंच लागत होतं. म्हणजे थोडं काही केलं की तिथंच लागत होतं, थोडं काही केलं तर तिथंच लागत होतं. आणि एवढा पसरा होता किचनमध्ये. आज ताई पण परेशान करत होती, पण काजलने घेतलं होतं आणि ती म्हणली की घे तू आवरून, तोपर्यंत मी करते तिला हँडल. मग वेदचं माहीत नसतं का, तो ताई खेळत असल्यावर खेळतो आणि ताई रडत असल्यावर पळून जातो. म्हणून तसंच तो बी आज त्यांनी पळून गेला होता. आत्या पण काय जागेवर नव्हत्या, त्या व्यायाम काढायला गेल्या होत्या. म्हणून ताईला अवघडच झालं सांभाळणं, कारण ताई आता लय पळायला लागली, तिला पाय आलेत. मग तसं करत आम्हाला जायचं होतं कपडे काढायला वरती टेरेसवर. तर मग मी पुढं चला गेल्यावरती कपडे आणायला, तर बापरे सगळे अर्धेने मी भरून बसले होते, कपडे सगळे पडले होते खाली. मग मी एक कपडा झटकून घेतला आणि घरामागचा व्ह्यू एकदम छान झाला होता. जरा लाईट ग्रीन जे जरा म्हणजे एकदम दिवस मावळायचं वातावरण होतं, सूर्यास्त, आणि थोडंसं ऊन होतं, थोडंसं अंधार होता, थोडंसं सावली पडली होती. हे बघा ढगातून कसं सुंदर सूर्याचं किरण. आणि पिंपळाचं झाड आहे का ते मस्त, त्याची स्टोरी नंतर सांगते. भाजी उखळून घेतली मटणची, संडे स्पेशल.